ट्रेंड का नाही बदलला? सुरुवातीचे जे कल आले ते पोस्टल मतदानाचे आता हळूहळू मतदान मोजायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे नक्की निकाल काय लागतात ते पाहण्यासाठी. पण नक्कीच पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्ष स्पर्धेमध्ये आहे, पण टक्कर देतो. पण SIRचा मुद्दा वारंवार SIR बघा, ममता बॅनर्जी ह्यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. 90 लाख मतं जेव्हा एकाच वेळेला डिलीट केली जातात त्याचा परिणाम निकालावर होतो. टक्केवारी पाहता जनतेने अनेक कौल दिलेला आहे. जनतेने टक्केवारी पाहता अद्याप कौल दिलेला नाहीये. टक्केवारी चांगली झालेली आहे. हो, अद्याप कौल दिलेला नाहीये. ठिकठिकाणी आता हे सुरुवातीचे कल आहे आणि मतदान मोजणीमध्ये 20-20, 22-22 फेऱ्या या मतमोजणीच्या सुरू असतात आणि शेवटच्या 2 किंवा 3 फेऱ्यामध्येच खरे निकाल लागतात. दक्षिण भारतात बघितलं तर तिथे सुद्धा मोठा प्रचार भाजपने केला. मात्र तामिळनाडूमध्ये चित्र वेगळंच दिसते, कारण अभिनेता विजय यांचा TVK यांनी जवळपास 100 लाखांवरती आघाडीवर आहे. काँग्रेस DMK तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे खरं आहे, मी आता पाहिलं, पण तिथे सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. या क्षणी जे कल येत आहेत ते कल आहे. मी म्हटलं ना, 20-20, 22-22, 25-25 मतमोजणीच्या फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये हे निकाल नाही सांगू शकत. पंतप्रधान मोदी असेल, अमित शहा असेल, त्याच्यात तळ ठोकून होते पाहिल्यानंतर. नाही, ते त्यांना दुसरं काम काय आहे? निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहेत, महागाई वाढली आहे, नोकऱ्या नाहीत. त्या संदर्भात ते तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण निवडणुका एखाद्या राज्यामध्ये आल्या की संपूर्ण सरकार मोदी शहांचं हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. दुसरं त्यांना काय वेगळं देशाच्या हिताचं, विकासाचं काय फार मोठं काम त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे असं मला दिसत नाही. ट्विट केलं होतं.